नववर्षा स्वागतासाठी शहरात कडक वाहतूक व सुरक्षा बंदोबस्त। पोलीस निरीक्षक वैद्यनाथ मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढणारी गर्दी, वाहनांची संख्या तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी शहर पोलीस प्रशासनाकडून विशेष वाहतूक व सुरक्षा नियोजन राबविण्यात आले आहे। संपूर्ण नियोजन कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक वैद्यनाथ मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे अंमलात आणले जात आहे। शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, बाजारपेठा तसेच नेहमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणी वाहतूक शाखेची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत। वाहनांची कोंडी टाळण्यासाठी तसेच सुरळीत वाहतूक सुरू राहावी यासाठी पोलीस कर्मचारी सतत मार्गदर्शन करत आहेत। दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत विविध भागात नाकाबंदी व तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे। तसेच संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना नववर्ष शांततेत व सुरक्षिततेत साजरे करण्याचे आवाहन केले आहे। वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये, तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक वैद्यनाथ मुंढे यांनी केले आहे। मी पोलीस निरीक्षक वैद्यनाथ मुंढे, पोलीस स्टेशन दिग्रस तालुक्यातील व शहरातील जनतेला आवाहन करतो की 31चा शेवटचा दिवस असल्याने नागरिकांनी स्वतःचे वाहन कोणीही दारू न पिता चालविणे, टेबल सीट गाडीवर बसून बेदरकार वाहने चालवू नये। तसेच आज राज्यात इतर सर्वत्र 31 साजरी होत असल्याने कुठल्याही धाब्यावर बसून मद्यपान करू नये किंवा कुठल्याही शहरामध्ये चालू नये। शिस्तीत राहा, चांगले राहा या युक्तीप्रमाणे पोलिसांना सहकार्य करावे। पोलीस आपल्यासाठी 24 तास हजर आहेत। ट्रॅफिक वाहतूकसाठी आमच्या स्पेशल टीम आज नेमलेल्या आहेत शहरामध्ये आणि सर्व वाहतूक सुरळीत राहील याची आम्ही दक्षता घेऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। येथील महिला पोलीस उपनिरीक्षक सुधा खडकर, मुंडे साहेब, मिथुन जाधव, भगत साहेब, संतोष, अभय हे आम्ही चौकात उभे असून ट्रॅफिक सुरळीत राहा, जनतेने आम्हाशी सहकार्य करावे, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी। 31 डिसेंबर सण हा मौज-मस्तीचा सण असून तुम्ही सुरळीत पार पाडा एवढी जनतेला हात जोडून विनंती आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।